Hello students. Today we are going to see last part of the last lesson. इथून हा आपला शेवटचा पार्ट आहे लेसनचा आणि हे अगदी इझी आहे, सोपं आहे, एकाच पेजवरचं आहे. हे झालं की तुमचं सिलेबस जॉग्रफीचा पण संपतोय. यानंतर तुम्ही रिव्हिजन स्टार्ट करायचे आहे, सगळे एक्सरसाइज आणि वर्कबुक सॉल्व करायचे आहेत. दिस इज हाऊ वी क्लासिफाय द ह्युमन ऑक्युपेशन. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं की प्रायमरी ऑक्युपेशन विच इज ज्या ऑक्युपेशनमध्ये रॉ मटेरियल हे नॅचरल रिसोर्सेस हे रॉ मटेरियल म्हणून यूज केले जातात, त्याला प्रायमरी ऑक्युपेशन असं म्हटलं जातं. आणि प्रायमरी ऑक्युपेशनमधला जो जे काही प्रोडक्शन असतं ते ज्या ऑक्युपेशनमध्ये यूज केलं जातं त्याला सेकंडरी ऑक्युपेशन असं म्हटलं जातं. आणि टर्शियरी ऑक्युपेशन जे असतं ज्याच्यामध्ये दीज ऑक्युपेशन्स आर कॉम्प्लिमेंटरी टू ऑल अदर ऑक्युपेशन्स, म्हणजे सर्व्हिस ऑक्युपेशन्स, ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स, लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ गुड्स एट्सेट्रा. आणि लास्ट वन क्वाटर्नरी ऑक्युपेशन. क्वाटर्नरी ऑक्युपेशन कुठलं असतं तर ते क्वाटर्नरी ऑक्युपेशन असं असतं की इट रिक्वायर्ड स्पेशल एक्सपर्टाईज अँड देअरफॉर सच सर्व्हिसेस आर कॉल्ड क्वाटर्नरी ऑक्युपेशन्स. ज्याच्यासाठी स्पेशल एक्सपर्टाईजची गरज असते, स्किलची गरज असते, त्याला क्वाटर्नरी ऑक्युपेशन असं म्हटलं जातं. आता आपण हे लास्ट पेज बघूया. दिस इज हाऊ वी क्लासिफाय द ह्युमन ऑक्युपेशन्स. डिफरंट ऑक्युपेशन्स आर प्रॅक्टिस्ड इन डिफरंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे ऑक्युपेशन्स हे प्रॅक्टिस केले जातात, चालू असतात. थ्रू दिस ऑक्युपेशन्स इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स ऑकर विदिन अ कंट्री अँड बिटवीन व्हेरियस कंट्रीज. आता याच ऑक्युपेशन्समधून इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन म्हणजे काय तर पैशाची देवाणघेवाण आपण सगळं कशासाठी करत असतात तर पैसे मिळवण्यासाठीच हे लोक हे करत असतात, ऑक्युपेशन्स असतात. आणि त्यामुळं विदिन कंट्रीज अँड आउट ऑफ कंट्रीज, आपल्या देशामध्ये आणि बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा हे इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन चालू असतात. इकॉनॉमिक म्हणजे काय तर पैशाशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स चालूच असतात. दीज ट्रान्झॅक्शन डिसाईड द कंट्रीज प्रोडक्शन ऑफ व्हेरियस गुड्स अँड देअर ॲन्युअल इन्कम. आणि ह्याच ट्रान्झॅक्शन्सवरती जे ऑक्युपेशन्सवरती बेस्ड असतात ते इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन. आणि इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्सवरतीच बेस्ड काय असतं तर कंट्रीज प्रोडक्शन, देशाचं उत्पन्न काय आहे हे याच्यातून दिसून येतं. किंवा ऑफ व्हेरियस गुड्स अँड देअर ॲन्युअल इन्कम, आपल्या देशाचं उत्पादन काय आहे ते, आणि ॲन्युअल इन्कम वार्षिक उत्पन्न, वार्षिक इन्कम किती आहे हे याच गोष्टींवरती डिपेंड असतं. दिस इन टर्न इज यूज टू डिसाईड द एक्सटेंट ऑफ द कंट्रीज डेव्हलपमेंट. यातूनच काय टू डिसाईड द एक्सटेंट ऑफ कंट्रीज डेव्हलपमेंट, देशाचं डेव्हलपमेंट किती झाली हे यातूनच डिसाईड केलं जातं. ऑब्झर्व फिगर 10.3. 10.3 म्हणजे काय तर हे तिन्ही या फिगर्स. दिस पिक चार्ट शोज द पर्सेंटेज ऑफ मॅन पॉवर एंगेज इन व्हेरियस ऑक्युपेशन्स इन द कंट्री ऑफ बांगलादेश, युनायटेड अरब अमिरात आणि टर्की. ही 3 कंट्रीजमध्ये कोणतं ऑक्युपेशन हे कोणत्या प्रमाणात आहे, त्याचं पर्सेंटेज किती आहे हे इथं दिसून येतं. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ऑन द बेसिस ऑफ पाय चार्ट. आता ह्या पाय चार्टमधनंच आपण ह्याच्या काही क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर बघूया. विच कंट्री हॅज मोर मॅन पॉवर एंगेज्ड इन प्रायमरी ऑक्युपेशन. आता इथं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याच्यामध्ये ब्ल्यू कलर आहे हा प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये तिन्ही ठिकाणी, सेकंडरी ऑक्युपेशन आहे हा ब्राऊन कलरमध्ये, आणि टर्शियरी ऑक्युपेशन आहे हा ग्रीन कलरमध्ये. तर सगळ्यात जास्त मॅन पॉवर प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये कोणत्या कंट्रीची एंगेज्ड आहे तर ती आहे बांगलादेशी. तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर असू शकतं बांगलादेश. सेकंड वन, विच कंट्री हॅज मोर मॅन पॉवर एंगेज्ड इन सेकंडरी
ऑक्युपेशन. आता सेकंडरी ऑक्युपेशनसाठी ब्राऊन कलर दिलेला आहे आणि ह्या तिन्हीमध्ये सेकंडरी ऑक्युपेशनमध्ये एंगेज असणारे पीपल हे मॅक्झिमम कुठे आहेत तर टर्कीमध्ये आहे. तर सेकंडचा आपण टर्की असा होऊ शकतो आन्सर. आणि फोर्थ क्वेश्चन आहे विच कंट्री हॅज मोर मॅन पॉवर एंगेज इन टर्शियरी ऑक्युपेशन. आता टर्शियरी ऑक्युपेशन ह्यातल्या कोणत्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मॅक्झिमम आहे तर ती ह्याच्यामध्ये आहे. म्हणून आपण लिहू शकतो इथं युनायटेड अरब अमिरात UAE असं याचा आन्सर होऊ शकतं. विच कंट्री हॅज ऑलमोस्ट इक्वल मॅन पॉवर एंगेज इन ऑल द ऑक्युपेशन्स दॅट इज टर्की. सगळ्या जवळजवळ तिन्ही ऑक्युपेशन्समध्ये एंगेज असणारे पॉप्युलेशन ही सेमच कोणती आहे तर ती टर्कीमध्ये आहे. कंट्रीज विच हॅव मोर मॅन पॉवर एंगेज इन टर्शियरी ॲक्टिव्हिटी आर कन्सिडर्ड टू बी डेव्हलप्ड कंट्रीज. आता आपल्याला डेव्हलपिंग कंट्रीज आणि डेव्हलप्ड कंट्रीज अशा दोन कन्सेप्ट आहेत. डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे ज्याचा अजून डेव्हलपमेंट होते आहे, चालू आहे, डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहेत, ते आहेत डेव्हलपिंग कंट्री. आपला इंडिया हा डेव्हलपिंग कंट्री आहे, नॉट डेव्हलप्ड कंट्री. अमेरिका, इंग्लंड, हे UAE किंवा युरोपमधल्या काही कंट्रीज ह्या काय आहेत तर ह्या डेव्हलप्ड कंट्रीज आहे. अमेरिका, कॅनडा ह्या सगळ्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत आणि आपला मात्र इंडिया अजून डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. आणि हे कशावरून ठरवलं जातं तर कंट्रीज विच हॅव मोर मॅन पॉवर एंगेज इन टर्शियरी ॲक्टिव्हिटी. टर्शियरी ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त मॅनपॉवर एंगेज असेल तर त्याला त्या कंट्रीला डेव्हलप्ड कंट्रीज समजलं जातं. व्हाईल कंट्रीज विच हॅव मोर मॅनपॉवर एंगेज इन प्रायमरी ॲक्टिव्हिटीज आर कन्सिडर्ड टू बी द डेव्हलपिंग कंट्री. ज्या कंट्रीचं जास्त पॉप्युलेशन हे प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये एंगेज असतं किंवा बिझी असतं त्याला म्हणायचं डेव्हलपिंग कंट्रीज. म्हणजेच आपला इंडिया, बांगलादेश, पाकिस्तान वी कॅन से डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. नाव रँक द कंट्रीज अबाव फ्रॉम डेव्हलप्ड टू डेव्हलपिंग. आता ह्यातून ह्या तिन्ही कंट्रीज डेव्हलप्ड आहेत का डेव्हलपिंग आहेत ह्याचं तुम्ही रँकिंग करायचं आहे. तर ह्या अशा पद्धतीनं आता तुम्हाला हे समजलं असेल प्रायमरी ऑक्युपेशन, पुन्हा सेकंडरी ऑक्युपेशन, टर्शियरी ऑक्युपेशन अँड क्वाटर्नरी ऑक्युपेशन. हा लेसन संपलेला आहे ह्युमन ऑक्युपेशन. आता हा आपला लास्ट लेसन होता. नाव स्टार्ट युअर रिव्हिजन.